मंडळी, स्टार प्रवाहावरील नावाजलेली आणि एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने गेल्या वर्षीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. 18 नोव्हेंबर 2023ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. 2021 साली ही मालिका जेव्हा प्रसारित झाली तेव्हा अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील अपू, शशांक, माई, दादा, विठू, सोआ, कुकी, पन्ना, भाभी आत्या, अमेय मावशी अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या घराघरात पोचली. आता ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील एक अभिनेता वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर ठिपक्यांची रांगोळी मालिकेत झळकलेला अभिनेता स्वप्नील काळे कुण्या राजाची गतुराणी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ठिपक्यांची रांगोळीमध्ये स्वप्नीलने अमेयची भूमिका साकारली होती. आता तो कुण्या राजाची गतुराणी या मालिकेत नव्या भूमिकेत झळकणार आहे. तर याबाबत त्याने स्वतः पोस्ट करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. तर अभिनेत्याने नव्या लुकचे फोटो शेअर करत याबाबत लिहिलंय. पुन्हा ॲक्शनमध्ये पहा स्टार प्रवाहावर संध्याकाळी 7 वाजता कुण्या राजाची गतुराणी या मालिकेत रणजित देशमुखच्या भूमिकेत. तर स्वप्नीलच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये चेतन वडनेरे, विद्या सावळे, गिरिजा प्रभू, तन्वी बर्वे, सारिका नवाते अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थनकर, सुप्रिया पठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर, नम्रता प्रधान अशा बड्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर अभिनेता स्वप्नील काळेला पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरच्याच कुण्या राजाची गतुराणी या मालिकेत पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.